नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, आज सकाळी माझा कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ आला नाही. ठीक आहे, कारण काल रात्रीपासून थोडीशी माझी तब्येत व्यवस्थित नाहीये. ठीक आहे, त्या कारणाने मी व्हिडिओ नाही टाकला सकाळी. तर भरपूर विद्यार्थी आणि पालकांचे मला मेसेजेस आले की सर आज व्हिडिओ का नाही आला. ठीक आहे, तर ही गोष्ट खूप मोठी फील होते बाळांनो, कारण मी तुम्हाला पर्सनली नाही ओळखत. ठीक आहे, तरी ते एक बॉन्ड बनलेला आहे, कनेक्शन बनलेला आहे. एक दिवस व्हिडिओ नाही येत तरी विद्यार्थी व्हॉट्सअपला मेसेज करतात, कॉमेंट्स करतात की सर आज व्हिडिओ का नाही आला. ठीक आहे, तर ही ऍज अ टीचर किंवा एक मेंटर म्हणून खूप मोठी गोष्ट फील होते, है ना. चला, आज आपल्याला बोलायचंय बाळांनो, MST CET 2026 मध्ये गर्ल्स फ्री एज्युकेशनसाठी काय काय क्रायटेरिया आहे. ठीक आहे, खरंच तुम्हाला पूर्ण तुमचं ट्युशन फीज माफ होते का, काही फीज तुम्हाला भरावी लागते, 50% भरावी लागते, 70% भरावी लागते, त्याच्याविषयी पण बोलायचं आहे. आणि बॉईजसाठी, ठीक आहे, जनरल बॉईजसाठी काय फ्री एज्युकेशनची स्कीम आहे, कसं काय तुम्ही ती अवेल करू शकता, त्याविषयी आपल्याला बोलायचंय बाळांनो. ठीक आहे, चला पूर्ण व्हिडिओला व्यवस्थित बघा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॅप राऊंड रिलेटेड सगळे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला येतील बाळांनो, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. सगळ्यात पहिली गोष्ट इलिजिबिलिटी काय आहे गर्ल्स फ्री एज्युकेशनची. ठीक आहे, त्याच्यावरती बोलूया, है ना. सगळ्यात पहिले काय इलिजिबिलिटी बेसिक आहे बाळांनो. फक्त तुमचं कॅप राऊंड मधून ऍडमिशन झालं पाहिजे. कॅप राऊंड मधून तुमचं महाराष्ट्राच्या 350 कॉलेजेस इंजिनिअरिंगचे आणि तुमचे 400 कॉलेजेस फार्मसीचे, है ना, यांच्यामध्ये जर तुमचं कॅप राऊंडने ऍडमिशन होतंय तर तुम्हाला इथं 100% तुमची फीज माफ होईल बाळांनो. पहिली इलिजिबिलिटी. दुसरी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय? दुसरा इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे बाळांनो, तुमचं उत्पन्न 8 लाखाच्या कमी पाहिजे. तुमच्या पॅरेंटचं उत्पन्न बेसिकली जर 8 लाखाच्या कमी आहे तर तुम्हाला 100% इथं फीज वेवियर भेटून जातो बाळांनो, तुम्हाला काही फीज पे करावी लागत नाही. ठीक आहे, पहिलं कॅप राऊंड मध्ये झालं पाहिजे, दुसरं 8 लाख पाहिजे, तिसरं म्हणजे गर्ल्स पाहिजे, बस, है ना. बॉईजला हे टोटली फ्री एज्युकेशन नाही बाळांनो, दॅट्स इट. इतकं जरी राहिलं तुम्हाला तुमचं फ्री एज्युकेशन भेटून जातं, तुम्हाला कोणतंच डॉक्युमेंट प्रोड्यूस करायची गरज नाही. ठीक आहे, दुसरी गोष्ट कॅटेगरी. जर तुम्ही ओबीसी कॅटेगरीचे आहेत सर आम्ही, है ना, तर आम्हाला 50% फीजचा लाभ भेटतो, बरोबर. ओबीसी वाल्यांना स्कॉलरशिपचं, महाडीबीटीची स्कॉलरशिप, है ना, महाडीबीटीची. तर आम्हाला फ्री एज्युकेशन भेटेल का? 100% तुम्हाला सुद्धा फ्री एज्युकेशन भेटेल. तुम्हाला ह्या स्कॉलरशिप पेक्षा ही स्कॉलरशिप जास्त आहे म्हणून तुम्हाला 100% इथं फ्री एज्युकेशन भेटेल बाळांनो. ठीक आहे, डॉक्युमेंट्स कोणते लागतात? फक्त आणि फक्त तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट इथं लागेल बाळांनो, दॅट्स इट. इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला प्रोड्यूस करायचंय, तुमचं आधार कार्ड तुम्हाला प्रोड्यूस करायचंय, ज्याच्यावर समजेल की गर्ल कॅन्डिडेट आहे, आणि इन्कम सर्टिफिकेट वरती समजेल की तुमचं आर्थिक उत्पन्न कमी आहे, 8 लाखाच्या कमी आहे. ठीक आहे, कोणत्या कॉलेजेससाठी? फक्त आणि फक्त कॅप राऊंडच्या अंडर जे कॉलेजेस येतात. ठीक आहे, आता 2 प्रकारचे कॉलेजेस आहेत बघा. फॉर एक्झाम्पल आता DY पाटील आकुर्डीचं एक जे कॅम्पस आहे ते कॅप राऊंड मध्ये येतं, एक डायरेक्ट प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे. त्याच प्रकारचं आता MITचं बघा, MIT WPU जे आहे ते प्रायव्हेट युनिव्हर्सिटी बाळांनो, तिथं फ्री एज्युकेशनचा लाभ भेटेल का? तुम्हाला नाही. पण MIT आळंदीवाला जे आहे ते पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडरमध्ये येतं, म्हणून तिथं तुम्हाला 100% फीचा लाभ भेटेल. ठीक आहे, म्हणजे काय, कॅप राऊंड मध्ये येणारे जे कॉलेजेस आहेत बाळांनो, 350 कॉलेजेस, त्याच्यामध्ये तुम्हाला फीचा लाभ भेटणार आहे. ठीक आहे, सिंपल गोष्ट आहे. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त अजून काही असतं का गर्ल्स फ्री एज्युकेशनसाठी? नाही. एवढं जरी असलं बाळांनो तरी इनफ आहे. आता बॉईजसाठी काय आहे बाळांनो? बॉईजसाठी बोलूया, पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट. ठीक आहे, जरी तुम्हाला कम्प्युटर सायन्सची डिग्री करायची असेल बाळांनो, मी काही व्हिडिओज मध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगत असतो, जेणेकरून तुम्हाला एक बॅकअप ऑप्शन तुमचे क्रिएट होऊ शकतात. ठीक आहे, जर तुम्हाला कम्प्युटर सायन्सची डिग्री करायची आहे, ठीक आहे, पण तुम्हाला खूप चांगलं कॉलेज नाही भेटत आहे बाळांनो. ठीक आहे, मग Tier 2 Tier 3 कॉलेजमधून कम्प्युटर सायन्स करूनही काय फायदा? त्याऐवजी तुम्ही एक प्रायव्हेट कॉलेज पण बघू शकतात बाळांनो. माझं काम आहे तुम्हाला प्रायव्हेट कॉलेज बद्दल पण इन्फॉर्मेशन देणं बाळांनो, गव्हर्नमेंट बद्दल पण देणं. आता घेणं नाही घेणं तुमचं काम आहे. ठीक आहे, पण या प्रायव्हेट कॉलेज खूप चांगलं प्रायव्हेट कॉलेज आहे बाळांनो. ठीक आहे, याची एक्झाम तुम्हाला द्यायची, पॅट नावाची एक्झाम यांची होते, याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. माझं काय म्हणणं आहे, फक्त एक्झाम देऊन द्या, है ना. माझं असं म्हणणं आहे का आजच तुम्ही त्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन घ्या, नाही. आपण कॅप राऊंड साठीच ट्राय करू. कॅप राऊंड मध्ये जर आपलं व्यवस्थित झालं तर आपण कॅप राऊंड मध्ये घेऊ. जर कॅप राऊंड मध्ये व्यवस्थित नाही झालं तर आपल्याकडे एक ऑप्शन राहील बाळांनो, म्हणून ही पॅट नावाची एक्झाम तुम्हाला देऊन ठेवायची, बेस्ट प्रायव्हेट कॉलेजसाठी, पोलराइज स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीसाठी बाळांनो. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे बाळांनो. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, Tier 3 कॉलेजमध्ये किंवा Tier 2 कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यापेक्षा Tier 2 किंवा Tier 3 मध्ये तर तुम्हाला एक चांगल्या लेवलचं कॉलेज, एक IIT लेवलचं कॉलेज आहे बाळांनो हे. ठीक आहे, थोडंसं नवीन आहे, मान्य करतो मी, पण तुम्ही नक्कीच एक्सप्लोर करायला पाहिजे बाळांनो. 8 लाखापर्यंत तुम्हाला इथं स्कॉलरशिप पण भेटू शकतं, म्हणजे तुमचं पूर्ण एज्युकेशन फ्रीमध्ये होऊ शकतं, आणि फ्री मॅकबुक तुम्हाला पहिल्याच वर्षी दिलं जातं बाळांनो, जेणेकरून तुमची कोडिंग एक्सपिरियन्स वगैरे तुमचा चांगला व्हावा. ठीक आहे, आता
वन मोर ऑपॉर्च्युनिटी फॉर CS ॲस्पायरंट. ठीक आहे, आता जर तुम्हाला CS करायचंय तर तुमच्यासाठी महत्वाची ऑपॉर्च्युनिटी आहे बाळांनो. ठीक आहे, पॅट नावाची एक्झाम होणार आहे. जर तुमचा CET मध्ये लो स्कोर आला असेल तर ही एक्झाम नक्कीच देऊन ठेवा. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला मॅथमॅटिक्स आणि लॉजिकल रिझनिंग विचारलं जाईल बाळांनो, फिजिक्स केमिस्ट्री विचारलं जाईल का नाही. ठीक आहे, 8 लाखापर्यंत स्कॉलरशिप भेटेल, फ्री मॅकबुक तुम्हाला भेटेल. आता CS स्पेशलायझेशन इथं सगळे अवेलेबल आहेत बाळांनो. तुम्ही इथं बघू शकता अप्लाइड AI स्पेशलायझेशन आहे CS चं. ठीक आहे, CS ब्रांचमध्ये स्पेशलायझेशन सांगतोय मी. ठीक आहे, प्रोडक्ट मॅनेजमेंट इंजिनिअरिंग आहे, क्लाउड अँड बिग डेटा आहे. ठीक आहे, या सगळ्यांचा तुम्ही लाभ घेऊ शकता. त्यानंतर जे पण इन डिमांड फील्ड्स आहेत बाळांनो आजच्या, ठीक आहे, त्या सगळ्या तुमच्या कव्हर्ड होतात इन कोलॅबोरेशन विथ गुगल, AWS, मायक्रोसॉफ्ट अशा मोठ्या मोठ्या कंपनीज सोबत बाळांनो. ठीक आहे, इंडस्ट्री ओरिएंटेड लर्निंग तुमची बेसिकली होती. इंडस्ट्रीला ज्या गोष्टीची रिक्वायरमेंट आहे तेच गोष्टी तुम्हाला दिली जाते बाळांनो. ठीक आहे, इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटी बद्दल जर बोलायला गेलं बाळांनो, ठीक आहे, तुम्हाला फर्स्ट इयर पासून इंटर्नशिप तुमच्या स्टार्ट होऊन जातात. इंटर्नशिप पार्टनर्स बद्दल जर बोलायला गेलं, ठीक आहे, इंटरनॅशनल कंपनीज असतात बाळांनो, जसं की गुगल, इमर्जंट, रिप्लिट अशा कंपनीजमध्ये तुम्ही इंटर्नशिप करणार. ठीक आहे, खूप मोठी गोष्ट आहे. इंटरनॅशनल अपॉर्च्युनिटीज सुद्धा इथं तुम्हाला अवेलेबल आहेत बाळांनो. US, दुबई, फ्रान्स अशा मोठ्या मोठ्या देशांमध्ये तुम्ही जातात है ना, इंटरनॅशनल अपॉर्च्युनिटीज तुम्हाला भेटते बाळांनो. ठीक आहे, 1 करोड पर्यंत सुद्धा स्टायपेंड विद्यार्थ्यांनी अर्न केलेलं आहे कलेक्टिव्हली. ठीक आहे, तर माझं काय म्हणणं आहे, फक्त एक्झाम द्या ना बाळांनो पॅटची, है ना, पोलराइज स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीची एक्झाम देऊन द्या एकदा, है ना. 35 स्टुडंट्स सिलेक्ट झाले होते इंटर्नशिपसाठी बाळांनो. 12 स्टुडंट पहिल्या इयरलाच त्यांना इंटर्नशिप भेटून गेली. ठीक आहे, आणि इंटर्नशिपचं स्टायपेंड 5.7 लाखापर्यंत गेलेलं आहे बाळांनो. 5.6 लाख पर्यंत तुम्हाला कॉलेजमध्ये असताना ती इंटर्नशिपचं स्टायपेंड गेलेलं आहे. ठीक आहे, द ॲडवायझरी बोर्ड इन्क्लुड्स एक्सपर्ट असोसिएटेड विथ स्टॅनफोर्ड अँड हार्वर्ड युनिव्हर्सिटी, जी की खूप मोठी गोष्ट आहे बाळांनो आजच्या स्थितीला. ठीक आहे, तर तुम्हाला एक्झाम नक्कीच द्यायची आहे. पॅट एक्झाम होणार आहे बाळांनो, पोलराइज ऍडमिशन टेस्ट. ठीक आहे, याच्याने तुम्हाला ऍडमिशन भेटणार आहे पोलराइज स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये बाळांनो. फक्त 30% सीट्स आता यांच्या खाली राहिलेल्या आहेत. ठीक आहे, प्रत्येक स्पेशलायझेशन मध्ये 100 स्टुडंट घेतात बाळांनो. अप्लाइड AI, प्रोडक्ट मॅनेजमेंट अँड इंजिनिअरिंग, क्लाउड अँड बिग डेटामध्ये जर तुमचा खरंच इंटरेस्ट असेल, तुमचं पॅशन असेल, नक्कीच तुम्ही या टेस्टला देऊ शकतात बाळांनो. ठीक आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. काही अडचण असेल मला नक्कीच विचारा. ठीक आहे, आता आपण बोलूया बॉईज फ्री एज्युकेशन बद्दल. ठीक आहे, बॉईज बद्दल है ना, बॉईज बद्दल एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला 2 गोष्टी असतात बाळांनो. ठीक आहे, सॉरी आज थोडासा आवाज लो आहे ना. एक असतो TFWS आणि एक असतं बाळांनो तुमचं EWS सर्टिफिकेट, सॉरी EWS आणि तुमचं EBC सर्टिफिकेट है ना. आता TFWS मध्ये तुम्हाला 100% ट्युशन फीज माफ होऊन जाते. पण फॉर एक्झाम्पल A कॉलेज आहे, त्याचं कम्प्युटरचं कट ऑफ, ठीक आहे, तुम्हाला व्यवस्थित एक्झाम्पल देतो मी है ना, इथं तुम्हाला समजणार नाही. TFWS आणि EWS ला व्यवस्थित समजून घ्या. जर तुम्ही इलिजिबल असणार तर नक्कीच तुम्ही अप्लाय करा TFWS ला आणि EWS ला, जेणेकरून तुमची फीज माफ होईल है ना. आता बघा TFWS काय असतं बाळांनो, ट्युशन फीज वेव्हर स्कीम है ना. याच्यामध्ये काय असतं, फॉर एक्झाम्पल 2 कॉलेजेस आहेत, A आणि B कॉलेज. तुम्हाला कम्प्युटर सायन्स डिग्री घ्यायची. A कॉलेजचं कट ऑफ फॉर एक्झाम्पल ओपनचं क्लोज होतोय 92% है ना, आणि TFWSचं क्लोज होतंय 93%. B कॉलेजचं ओपनचं कट ऑफ क्लोज होत आहे बाळांनो किती 90% है ना, आणि TFWSचं क्लोज होत आहे बाळांनो तुमचं 91% है ना. आता विद्यार्थ्याचे फॉर एक्झाम्पल 91% आले है ना, त्याने कोणतं कॉलेज घेत, आता समजा 92% आले समजा है ना, याचं 92 क्लोज होत आहे समजा 92% आले है ना. 92% आले तर हे कॉलेज चांगलं आहे, हे थोडंसं लो लेवलचं आहे, कारण याचं कट ऑफ जास्त गेलेलं आहे बाळांनो, म्हणजे कॉलेज थोडंसं चांगलं आहे. याचं ओपनचं कट ऑफ थोडंसं कमी गेलेलं आहे, म्हणजे कॉलेज थोडंसं खराब आहे. आता विद्यार्थ्याचे 92 आलेले आहेत, विद्यार्थी काय विचार करेल, इथं TFWS ला घेऊन घेतो, माझी पूर्ण फीज माफ होऊन जाईल, पूर्ण फीज काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल. तुम्ही हा विचार करा. पण कम्प्युटर सायन्स ब्रांच घ्यायची, याचं कट ऑफ, याचं प्लेसमेंट चांगलं आहे बाळांनो, तर तुम्हाला TFWS ला घ्यायचं आहे ऍडमिशन. पण केव्हा, जेव्हा इक्वल लेवल कॉलेजेस भेटले तेव्हा, जेव्हा तुम्हाला चांगलं कोणतं कॉलेज भेटतंय त्याच्यामध्ये ओपन कॅटेगरीमध्ये तुमचं ऍडमिशन होतंय, तो ओपन मध्ये करून घ्या. मान्य करतो मी फी जास्त लागेल, एज्युकेशन लोन घ्या, पण चांगल्या कॉलेजमध्ये जा बाळांनो. तुमच्या भविष्याचा प्रश्न असतो, चांगलं कॉलेज चूज करायचं आहे. फक्त विद्यार्थी, खूप सारे विद्यार्थी TFWS मागे पळतात आणि लो लेवलच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन घेतात. TFWS कोणासाठी इम्पॉर्टंट आहे बाळांनो, ज्यांची खरंच परिस्थिती नाही आहे, खरंच खूप लो लेवल परिस्थिती आहे, तर त्यांनी TFWS चा नक्कीच लाभ घ्यावा. TFWS मध्ये तुमचं जर ओपनचं कट ऑफ 90 क्लोज होतं बाळांनो, TFWSचं 95 क्लोज होतं. जर तुमचे CETचे चांगले पर्सेंटाईल आले तर तुम्हाला TFWSचा नक्कीच फायदा होईल. जर चांगले नाही आले तुम्हाला फायदा होणार नाही. ठीक आहे, TFWS मध्ये पूर्ण ट्युशन फीस तुमची माफ होऊन जाते.
आता ईबीसीचं सर्टिफिकेट बाळांनो, जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये आहात आणि तुमचं उत्पन्न 8 लाखाच्या कमी आहे वार्षिक उत्पन्न, टीएफडब्ल्यूएस ला सुद्धा 8 लाखाच्या कमीच पाहिजे वार्षिक उत्पन्न, ठीक आहे. ओपन कॅटेगरीचे तुम्ही आहात आणि तुमचं वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या कमी आहे, तर तुम्हाला ईबीसी सर्टिफिकेट भेटू शकतं बाळांनो. कोणतं सर्टिफिकेट भेटू शकतो? ईबीसी नावाचं सर्टिफिकेट तुम्ही काढू शकतात. ओपनचे कॅन्डिडेट ज्यांची कोणतीच कॅटेगरी नाही आहे, जी ईडब्ल्यूएस मध्ये पण नाही आहेत, प्युअर ओपन आहेत आणि पण त्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या कमी आहे, तर तुम्ही ईबीसी सर्टिफिकेट काढून तुम्हाला फीजमध्ये खूप काही प्रकारचे संधी भेटू शकतात, कमी होऊन जाते फीस बेसिकली, ठीक आहे. तर बॉईजसाठी या 2 ऑपॉर्च्युनिटीज आहेत, एक टीएफडब्ल्यूएस आणि एक ईबीसी सर्टिफिकेट आहे ना, या दोघांचा तुम्ही लाभ घेऊ शकतात बाळांनो, ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर आतापर्यंत तुम्ही पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल नाही केलं बाळांनो, नक्कीच एनरोल करा, ठीक आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. जरी कमी पर्सेंटाईल असली, त्या कमी पर्सेंटाईलनुसार आपण चांगल्यातलं चांगलं कॉलेज क्रॅक करू, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो बाळांनो, ठीक आहे. आता बॅच आपली फुल होते, ठीक आहे. लास्ट काही सीट्स उरलेल्या आहेत. जर तुम्ही खरंच इंटरेस्टेड असणार तर नक्कीच एनरोल करू शकतात. तुम्हाला एक पर्सनलाइज काउन्सिलर सुद्धा आपण अलॉट करतो बाळांनो, जे नेहमी तुमच्या सोबत असतात. कधी तुम्ही त्यांना कॉल करून, मेसेज करून तुमच्या क्वेरीज वगैरे पण क्लिअर करत असतात बाळांनो. डॉक्युमेंटेशन पासून तर व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म, कॅप राऊंड, फ्रीज, फ्लोट, स्पॉट, इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट, सगळ्या गोष्टी तुमचं ए टू झेड ऍडमिशन आपण करतो बाळांनो. नक्कीच तुम्ही एनरोल करू शकतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची कॉलेज लिस्ट जितकी चांगली बाळांनो, तेवढं चांगलं कॉलेज तुम्हाला भेटणार आहे. जर तुमच्या कॉलेज लिस्टमध्ये चुकून 5 नंबरचं कॉलेज 6 नंबरचं कॉलेज 5 नंबरच्या कॉलेजपेक्षा चांगलं टाकलं गेलं, तर तुम्हाला हे 6 नंबरचं कधीच भेटणार नाही. ते चांगलं कॉलेज आहे, तुम्हाला मिळणार होतं तरी तुम्हाला मिळणार नाही, तुम्हाला 5 नंबरचं मिळून जाईल बाळांनो, कारण ते प्रिफरन्स लिस्टमध्ये तुम्ही खाली टाकून दिलं. एक सुद्धा कॉलेज खाली वरती झालं बाळांनो, तिथं तुमचं ऍडमिशन कॅन्सल होऊन जातं. म्हणून यासाठी पर्सनल काउन्सिलिंग गरजेचे असते. तुमच्या पर्सनल काउन्सिलर तुमचे पर्सेंटाईल, कॅटेगरी, कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन हवंय, कोणत्या ब्रांचमध्ये हवंय, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट विचारणार आहे. त्यानंतरच तुमची कॉलेज लिस्ट वगैरे बनेल. पर्सनल काउन्सिलर तुमची कॉलेज लिस्ट बनवेल, मी ती कॉलेज लिस्ट व्हेरीफाय करेल, त्यानंतर तुमच्याकडे येईल. आणि तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला सीईटी सेलला सबमिट करायची. कमी पर्सेंटाईलला पण एक चांगलं कॉलेज मिळण्याची पॉसिबिलिटी असते बाळांनो, ठीक आहे. जरी तुमचे हाय पर्सेंटाईल असतील किंवा लो असतील, अजून सुद्धा 50% काम बाकी आहे. जर हे 50% काम व्यवस्थित केलं, तुम्ही बेस्ट कॉलेज लिस्ट बनवली, बेस्ट काउन्सिलिंग केली, तुम्ही बेस्ट कॉलेजमध्ये जाणार, ठीक आहे. तुमच्या आयुष्याचा प्रश्न इथं हा फक्त 4 वर्षाचा प्रश्न नाही बाळांनो, नेक्स्ट 20 वर्षाचा प्रश्न आहे. एक चूक तुम्हाला 20 वर्ष रिग्रेट करू शकते, ठीक आहे. म्हणून व्यवस्थित निर्णय घ्या. काही अडचण असेल या नंबरला व्हॉट्सअप करा बाळांनो. कॉल रिसीव्ह करणं या क्षणी माझ्याकडनं पॉसिबल नाही आहे. प्लीज व्हॉट्सअप करा. नक्कीच एनरोल करा. ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. न्यू टर्न ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोरवरून, NEWTURN, ठीक आहे. 18,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंग प्रोव्हाइड केलेली बाळांनो. नक्कीच एनरोल करा पर्सनल काउन्सिलिंगमध्ये. कॅप राऊंड रिलेटेड सगळ्या क्वेरीज तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला येतील, नोटिफिकेशन सगळे व्हॉट्सअप ग्रुपला येतील. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.